नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक थरारक भयकथा. समय, ती एक अनाहूत वेळ. साधारण जुलै महिन्याचा काळ सुरू असल्यामुळे पावसाने बऱ्यापैकी जोर धरलेला होता. त्याचवेळी रात्रीचे 12 वाजल्यामुळे किर्र अंधार पडला होता. पाऊस काही ऐकायचं नाव घेत नव्हता. धो धो पावसात रस्त्याच्या चिखलात पाय रोवत होते. मुंबईची ही झगमगती मायानगरी अंधाराच्या सावटाखाली निपचिप पडली होती. अशा कठीण प्रसंगी क्षिती एकटीच घराकडे निघाली. सळसळत्या रक्ताने भरलेली, नव्या उमेदीने ल्यायलेली, पुस्तकांच्या दुनियेत हरवलेली ही क्षिती म्हणजे सिटी लाईव्ह या न्यूज चॅनेलची सगळ्यात तरुण अँकर होती. तरुण असल्यामुळे काहीतरी वेगळं करून दाखवायच्या जिद्दीने ती सदैव पेटलेली असायची. अँकर असूनही फक्त टीपीवर स्क्रोल होणारे वाक्य वाचणं तिला मंजूर नव्हतं. तिचं म्हणणं होतं की प्रत्येक बातमीच्या तळाशी जाऊन त्यामागचं सत्य उजेडात आणणारा तो खरा पत्रकार. याच तिच्या धडाडेपणामुळे ऑफिसमध्ये बसून हाती लागलेल्या एका विषयाचा अभ्यास करण्यात ती गुंग झाली होती. घड्याळात रात्रीच्या 12चे ठोके पडले तेव्हा कुठे तिची तंद्री भंग झाली. क्षितीचं ऑफिस होतं अंधेरीला आणि ती राहायला होती बोरिवलीला. त्यामुळे धावत पळत येऊन 12:30ची लोकल तिने पकडली. त्या भयान पावसात सुटलेल्या वाऱ्याने ओसाड पडलेल्या त्या लोकलच्या खिडक्या आणि दारं धडाधड एकमेकांवर आदळत होते. पण धाडसी क्षितीला तीळ मात्रही कसली भीती वाटत नव्हती. मरण आलं तरी भीती वाटणार नाही इतकं करारी जीवन तिला जगायचं होतं. त्यामुळे पूर्ण रिकाम्या लोकलमध्ये न घाबरता पुस्तकात डोकं घालून क्षिती बसली होती. वाचन करता करता कधी बोरिवली स्टेशन आलं हे तिला कळलं देखील नाही. हातातलं पुस्तक बॅगमध्ये टाकत आणि कशीबशी बॅग सावरत ती लोकलच्या दरवाजात पोहोचली असताना अचानक जोरदार पावसामुळे लाईट चालू बंद होऊ लागल्या आणि बरोबर अलीकडच्या दरवाजाजवळ पूर्णतः काळ्या गडद रंगाची साडी नेसलेली, कमरेपर्यंत लांब केस सोडलेली बाई तिला दिसली. तिचे मोकळे केस वाऱ्यामुळे चेहऱ्यावर येत असल्याने क्षितीला तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण चालू बंद होणाऱ्या त्या लाईटच्या उजेडात तिला त्या अनामिक बाईची एकच गोष्ट दिसली. त्या बाईच्या हातात एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकावर नाव लिहिलं होतं समय. अगदी काहीशा सेकंदात सारं काही घडलं होतं. स्टेशनजवळ आल्यामुळे इच्छा असूनही ती त्या बाईशी बोलू शकली नाही. पण क्षिती घरी पोहोचेपर्यंत हाच विचार करत होती की ती बाई कोण होती. इतक्या रात्री अशी एकटीच, ते सुद्धा असा अवतार घेऊन कुठे निघाली होती. तिच्या हातामधलं समय नावाचं पुस्तक नक्की काय सांगू इच्छित होतं. प्रश्नांचे घुसरण डोक्यात घेऊन क्षिती घराच्या दिशेने रपारप पावलं टाकत होती. मुसळधार पाऊस, त्यात रस्त्यावरच्या चालू बंद असलेल्या स्ट्रीट लाईट्स. रस्त्यावरून इतकं पाणी ओथंबून वाहत होतं की तिची जीन्स भिजत होती. आजच तिला उशीर झाला अशातला भाग नव्हता. पण एरवी यावेळेस एखाद दुसरी कार किंवा मोटरसायकल अशी तुरळक वाहतूक असायची. पण आज रस्ता अगदी सामसूम होता. चीटपाखरूही नव्हतं. सोसाट्याचा वारा वाहत असल्याने पावसाचे थंडगार थेंब तिला चिंब भिजवत होते. छत्री, खांद्यावरची बॅग, एरवी ऑफिसात असणारा लॅपटॉप आज सोबतच घेऊन आलेली, असं हे बोचकं सावरत ती चालत होती. आज वातावरण वादळी होतं पण त्यात एक वेगळीच नीरव शांतता होती. सतत कोणीतरी पाठलाग करतंय असं वाटत होतं तिला. पण थकव्यामुळे भास असेल म्हणून ती चालत राहिली. पण त्यातल्या त्यात खात्री करून घ्यावी म्हणून तिने गांधी चौकातून उजवीकडे वळताना एकदा मागे वळून पाहिलं. मागे कोणीही नव्हतं. मग आता झपझप पावले टाकत घरी पोचली. तिचं घर गांधी चौकातून पुढे 20 मिनिटांच्या पुनर्वसू अपार्टमेंट अशी पाटी असलेल्या बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावर होतं. एरवी तिला स्टेशनवरून घरी पोचायला 20-25 मिनिटं लागायची. पण आजच्या वादळी वारामुळे तिला तब्बल पाऊण तास लागला होता. लिफ्टने ती पटकन वर आली. किल्लीने दरवाजा उघडून तिने आत शिरून हातातलं सामान आणि बॅग सोफ्यावर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला आणि बाथरूममध्ये पळाली. अंगावरचे ओले कपडे बादलीत टाकून तिने गरम पाण्याचा शॉवर चालू केला. गरम गरम पाणी अंगावर पडताच तिला जरा बरं वाटलं. ती आवरून हॉलमध्ये आली. ऑफिसमध्ये राहिलेलं काम आपण घरी पूर्ण करू असं तिने ठरवलेलं. पण आता 2 वाजत आले होते.
तसेही दुसऱ्या दिवशी ती दुपारनंतर ऑफिसला जाणार होती, म्हणून सकाळी जरा लवकर उठून करू असा विचार करून ती किचनमध्ये गेली. जेवायचा तिचा मूड नव्हता, म्हणून ती थोडंसं थंड दूध प्यायली आणि रूममध्ये आली. रूममधला छोटा बल्ब तिने पेटवला आणि मंद निळा प्रकाश रूमभर पसरला. फॅन लावून ती बेडवर आडवी झाली. पडल्या पडल्या ती दिवसभराच्या घटनांचा आढावा घेत होती. तेव्हा तिला त्या बाईची आठवण झाली. तिच्या हातात असलेलं ते पुस्तक आठवलं. समय असंच होतं त्या पुस्तकाचं नाव. तिने थोड्या विचारांवर जोर दिला, पण तिच्या वाचनात हे पुस्तक कधी आलं नव्हतं आणि पूर्वी कधी ऐकण्यातसुद्धा नव्हतं. तिला तिचा तो अवतार आठवत होता. गडद काळ्या रंगाची साडी, कमरेपर्यंत लांब सोडलेले केस. एवढ्या रात्री कुठे गेली असावी ती? कोण होती ती? विचार करता करता तिला कधी झोप लागली कळलंच नाही. उद्यापासून तिचं आयुष्य एक वेगळं वळण घेणार होतं. एक नवीन अध्याय सुरू होणार होता. याची पुसटशी कल्पनाही नसलेली, शरीराने थकलेली क्षिती गाढ झोपली होती. डोळे उघडले तेव्हा 9 वाजत आले होते. ती बेडवर उठून बसली. आळस देत उठत तिने खिडकीचे पडदे बाजूला केले. पडदा बाजूला होताच सोनेरी किरणं तिच्या चेहऱ्याला स्पर्शून गेली. खोलीभर लख्ख प्रकाश पसरला. अस्तव्यस्त झालेले केस बांधत ती बाथरूममध्ये गेली. फ्रेश होऊन ती किचनकडे वळली. रात्री उशिरा झोपल्यामुळे पित्तामुळे मळमळत होतं. तिने साधेसे गूळ पोहे केले आणि वाफाळलेला मस्त आल्याचा चहा होताच. खाऊन झाल्यावर तिने रात्री राहिलेलं काम करायला घेतलं होतं. 11 वाजता तिला बाहेर जायचं होतं, म्हणून ती भरभर काम करत होती. 10:30 वाजता ती बाहेर पडली. रिक्षात बसून तिने स्वरूप कॅफे गाठलं. अजून तो आला नव्हता. ती नेहमीच्या जागी बसली. तेवढ्यात तिथे राजू आला. काय ताई, आज लवकर का? अरे मी वेळेवर आली आहे. तोच नेहमी उशीर करतो, माहिती आहे ना तुला? राजू हसत हसत गेला. तर ती थांबली होती शरदसाठी. शरद साठे, तिच्या आयुष्याचा भावी जोडीदार, तिचा प्रियकर. शरदच्या हाताला कला होती. तो एक उत्तम चित्रकार होता, पण चित्रकला त्याचा छंद होता. तो संगीत अकॅडमीत संगीत प्रोफेसर होता. कॉलेजमध्ये असताना त्यांचं प्रेम जुळलं होतं. 3 वर्ष ते सोबत होते. दोघांच्या घरच्यांना त्याने त्यांच्या नात्याची कल्पना दिली होती. दोघेही आपापल्या करिअरमध्ये बऱ्यापैकी स्थिरावले होते आणि लवकरच लग्न करणार होते. तेवढ्यात शरद पळत पळत येऊन तिच्या समोर बसला. काय हे शरद, किती उशीर? तब्बल अर्धा तास वाट बघते मी. अरे आपलं भेटायचं ठरलं म्हणून मी हाफ डे जायचं ठरवलं. मला लवकर निघायचं आहे. बोल, काही अर्जंट काम होतं का? अरे हो, थांब जरा. थोडासा उशीर झाला की सुटली लगेच तुझी ट्रेन. धाडधाड. ट्रॅफिक होतं ग. असं मिस्किल बोलत त्याने कॉफीची ऑर्डर दिली. राजू कॉफी ठेवून गेला. अगं काही खास नाही. म्हटलं बरेच दिवस झाले भेटलो नाही, म्हणून म्हटलं भेटावं. तुला भेटायला मला काही ठोस कारण नको. हो ते तर आहेच. जरा गप्पा झाल्यावर क्षिती ऑफिसला निघाली. ती बॅग आणि लॅपटॉप सोबत घेऊन आलेली. तिने 12ची लोकल पकडली. चढताना तिला कालचा प्रकार आठवला. पुन्हा ते विचार तिच्या मनात डोकावू लागले. तिने या प्रकरणाचा छडा लावण्याचं ठरवलं. त्यासाठी सगळ्यात आधी तिला त्या पुस्तकाविषयीची माहिती मिळवणं गरजेचं होतं. आणि मग ती बाई कोण आहे, इथे कोणत्या शोधात आली आहे हे समजलं असतं. ती पत्रकार असल्याने ती बऱ्याच प्रकाशक, लेखक तसेच साहित्य क्षेत्रातील मंडळींशी संपर्कात होती. तिने त्यांची मदत घेण्याचं ठरवलं. ती विचारात असताना कधी स्टेशन आलं तिलाही समजलं नाही. पटकन उतरून तिने सिटी लाईव्ह या तिच्या चॅनेल ऑफिसची वाट धरली. ऑफिसमध्ये येताच तिने काहीतरी कामाचा मेल तिच्या बॉसला पाठवला आणि ती कॅफे एरियात शिरली. तिथे तिची मैत्रीण नीना बसलेली दिसली. लंच ब्रेक सुरू होऊन काहीच मिनटं उलटली होती, त्यामुळे बहुतेक सगळेच तिथे होते. ती नीनाजवळ आली. अगं आज उशीर का झाला? नीनाने विचारलं. अगं आज हाफ डे होता. शरदला भेटायला गेले होते. अशाच त्यांच्या गप्पा रंगल्या असताना तिने काल घडलेला सारा प्रसंग तिला सांगितला. पण तिने त्या हसण्यावरी नेलं आणि म्हणाली, अगं एवढं काय त्यात? हल्ली नेसतात बायका काळ्या रंगाच्या साड्या. इट्स फॅशन यार. आणि त्यात त्या पुस्तकाचे म्हणशील तर असेल एखादं जुनं, जास्त लक्ष देऊ नको. असं म्हणून ती उठून निघून गेली. पण इतकं ऐकूनही क्षितीचं समाधान काही होत नव्हतं. ती विचार करत होती,
त्या बाईचा तो अवतार फॅशन नक्कीच नव्हता. मगाचपासून त्या दोघींची सुरू असणारी चर्चा ऐकणारा समीर त्याच्या टेबलवरून क्षितीसमोर येऊन बसला आणि बोलला, तू नक्की त्या बाईचा विचार करत असशील नाही का? तू सांगितल्याप्रमाणे त्या बाईचं वर्णन हे नक्कीच फॅशनेबल नव्हतं. त्याने आपल्या मनातील विचार अचूक कसे काय हेरले हा विचार करत ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तो परत म्हणाला, अगं असं थक्क व्हायला काय झालं आहे? हे सगळं ऐकल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचे भाव कोणीही सहज ओळखेल आणि तुझ्या वर्णनावरून तरी हा प्रकार थोडा वेगळा वाटतोय. हो अरे, मलाही तसंच वाटतंय. या रहस्याचा पडदा उठवायला करशील मला मदत? हो, ऑफकोर्स. आत्ताच मी माझ्या एका प्रकाशक मित्राला फोन करून या पुस्तकाविषयी विचारतो. चल निघूया, लंच ब्रेक ओव्हर. क्षिती आपल्या डेस्कपाशी आली आणि कामात गुंतली. तास 2 तासांनी समीर तिच्याकडे गेला आणि म्हणाला, सॉरी यार, मी खूप जणांना कॉल केले पण कुणालाच त्या पुस्तकाविषयी काही माहीत नाही. ओ असो, बघू कळेल काही, प्रयत्न करू आपण, क्षिती म्हणाली आणि परत कामाला लागली. आज ती लवकर निघाली. 9ची लोकल पकडली तिने. पाऊस कालपासून सतत पडत होता. ती आत जाऊन खिडकीपाशी बसली. तिला जरा वेगळं वाटलं कारण 9 वाजता तो डब्बा खाली होता. बहुधा ती पूर्ण लोकल खाली असावी असा तिने अंदाज बांधला. ती जिथे चढली तिथेही कोणी चढलं नव्हतं. पण असेल काही असा विचार करत तिने पुस्तकात डोकं खुपसलं. पाऊस कमी झाला होता तरीही हवेत कमालीचा गारवा वाढला होता. आता खिडक्यांची उघडझाप होत होती. लाईट चालू बंद होऊ लागल्या. क्षितीने पुस्तक मिटलं आणि आपण कुठं पोचले हे पाहण्यासाठी बाहेर पाहू लागली. पण बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता. आता ती जरा बुचकळ्यात पडली होती. तेवढ्यात डब्यातले लाईट गेले आणि ट्रेन थांबण्याचा आवाज आला. ती बॅगमध्ये मोबाईल शोधू लागली. तेवढ्यात पाठून अंधुक प्रकाश चमकला आणि आवाज आला, अहो ताई, चला उतरा, शेवटचं स्टेशन आलं. ती जरा चरकलीच. अरे, आपण कोणती ट्रेन पकडली नेमकी आणि नेमकं कुठं पोहोचलोय? तिला काही उमजेना. तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं पण आता तिथे कोणीच नव्हतं. कदाचित तो टीसी होता आणि उतरून गेला असावा असा विचार करत ती उतरली. स्टेशनवर पण कोणी दिसत नव्हतं. तिने स्टेशन मास्तरांच्या ऑफिसमध्ये पाहिलं, तेही खाली होतं. ती स्टेशनमधून बाहेर पडली. तिथे ठळक अक्षरं चमकत होती, रायगाव. गाव? पाटी पाहून ती जरा चरकलीच आणि हा विचार करतच ती वाट मिळेल तिथे चालत होती. तिची नजर चहूबाजूने फिरली पण तिथं चीट पाखरूसुद्धा नव्हतं. तिच्या पुढे हा यक्ष प्रश्न होता. आता ती जाणार तरी कुठे आणि वाट विचारणार तरी कुणाला? ह्याच विचारात ती 20-25 मिनटं चालत होती. ती चालत होती तो रस्ता नसून खडकाळ पायवाट होती. आजूबाजूला गर्द हिरवी झाडी. रातकिड्यांची भुणभुण सुरूच होती. मध्येच एखादा काजवा चमकून जायचा. कुठून तरी एखादं जंगली जनावर ओरडण्याचा आवाज यायचा. त्यात विजांचा कडकडाट सुरूच होता आणि पाऊसही जोरदार होता. ती बॅग आणि छत्री सांभाळत कोणीतरी भेटेल या आशेने पुढे पुढे सरकत होती. तेवढ्या तिला काही पावलांवर उजेड दिसला. इथूनच होणार होती सुरुवात समयच्या अनाहूत वेळेची. तिने त्या उजेडाच्या दिशेने पावले उचलली. ती त्या उजेडाजवळ पोहोचली. तो एक भला मोठा वाडा होता. पावसाने धुवून निघालेला तो वाडा विजेच्या प्रकाशात चमकत होता. तिने दार उघडण्यासाठी दाराला हात लावला. तोच ते दार कर्र असा आवाज करत उघडलं गेलं आणि क्षितीचं पहिलं पाऊल पडलं अनाहूत अशा कालचक्रात. ती आत शिरताच ते दार जसं होतं तसं बंद झालं. ती दचकली. वाड्यात अंधुकसा प्रकाश पसरला होता, म्हणजे पायाखालचं स्पष्ट दिसेल एवढा. तिने पुढे येत विचारलं, कोणी आहे का? संबंध वाड्यात तिचा आवाज घुमला पण प्रतिसाद काही आला नाही. ती आत गेली. वाडा अगदी भक्कमपणे उभा होता. सगळ्या गोष्टी जागच्या जागी होत्या. खोल्यासुद्धा अगिनत होत्या. हे बघताच तिच्या लक्षात आलं होतं, एवढं सारं नीटनेटकं असूनही तिला माणसांची चाहूल काही लागली नव्हती. ती जिना चढून वर गेली. तिथे एका खोलीच्या वर एक फलक दिसला, शृंगार कक्ष. त्या खोलीच्या दाराला असंख्य हळदी कुंकू लावलेले दोरे गुंडाळे होते. ती त्या दाराला स्पर्श करणार एवढ्यात तिला एक किंकाळी ऐकू आली, आई ग.
कारभारी वाचवा ओ मला, सोडवा ह्या नराधमाच्या हातनं. पुढे येऊ नगस, म्या पवित्र हाय. तुझ्यासारख्या रानटी पुरुषाला मी माझं पावित्र्य भंग करू द्यायची नाही. म्या परत येणार हाय. म्या तुझ्यावर सूड उगवल्याबिगर स्वस्थ बसणार नाही. म्या परत येईल. असे काहीसे उद्गार होते ते. त्यानंतर कोणीतरी पाण्यात पडल्याचा आवाज आला आणि सारं पुन्हा शांत झालं. क्षिती 2-2.5 तासानंतर माणसांचा आवाज ऐकत होती. तोही हा असा. त्या दरवाजामागे काय आहे हे पाहण्यासाठी तिने तो उघडण्याचा प्रयत्न केला. त्याला स्पर्श करताच तिला चटका बसला. क्षितीचे डोळे उघडले ते पक्ष्यांच्या किलबिलाटाने. ती एका झोपडीत खाटेवर झोपली होती. अंगात तिचे कपडे नसून परकर पोलका होता आणि उबदार गोधडी तिने पांघरली होती. रात्री शांत झोप झाल्यामुळे प्रसन्न वाटत होतं, तर रात्री अंधारात न कळलेल्या किरकोळ जखमा आणि थोडासा मुक्का मार आता चांगलाच जाणवत होता. बाहेर झुंजूमुंजू उजाडले हे दारातून येणाऱ्या प्रकाशामुळे कळत होतं. ती तशीच उठून लंगडत बाहेर आली. तिथे बाहेर ओसरीवर एक आजीबाई दळणदळीत ओव्या गात होत्या. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा आणि ताजेतवानेपणा होता. तिला बघताच त्या आजीबाई म्हणाल्या, उठलीस होय पोरी? त्या तिथं आत मोरीमध्ये तोंड धुवून घे जा, तुझ्यासाठी चहा आणते. क्षितीने तोंड धुवून घेतलं आणि आजीबाईंसोबत चहा घेत बसली. आजी, पण मी इथे कशी आले? मला काही आठवत नाही आहे. आजी म्हणाल्या, काल रातच्याला माझा ल्योक मासे पकडून परतत येत होता. तेव्हा त्याला पावसामुळं थोडा उशीर झाला. पाय वाटेने येताना तू तिथं त्याला बेशुद्ध गावली. त्यानं आजूबाजूला पाहिलं तर तिथं कोणी बी नव्हतं, म्हणून त्यानं सरळ तुला उचलून इथं आणली. आणि होय, तुझं ती बोचकं आणि कपडं पार चिखलात भिजली होती, म्हणून मी माझ्या नातीचा परकर पोलका तुला घातला आणि तुला निजवली आणि तुझी कापडं धुवाया टाकली. म्हणलं सकाळच्याला तुला सूद आली की बघू काय ते. आत्ताच माझा लोक विचारत होता, पाहुणे सुद्धीवर आले का म्हणून. मी म्हटलं नाही अजून. तसा गेला शेतावर आणि माझी नात गेली या नदीवर पाणी आणायला. मी पाय वाटेवर. मी तर त्या वाड्यात होते. मग बाहेर कधी आले? कोणी बाहेर काढलं तिथून? क्षिती बोलून गेली. आता आजींच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. पोरी, काय म्हटली तू? वाडा? कोणाचा वाडा? सगळं सांग बघू सविस्तर. क्षितीने ट्रेनपासून ते काल रात्रीपर्यंतचा सारा प्रकार आजीबाईंना सांगितला. आजीने क्षणभर क्षितीला न्याहाळलं आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलल्या, पोरी, तिनं वाचवलं बघ तुला. ती परत आली या. तिचा सूड पुरा कराया आली या. त्याचसाठी तू हितवर आलीस बघ. तुझा वाटा असणार आहे बघ तिच्या कामात. आता संपतराव संपणार. पोरीबाळी सुरक्षित होणार आहे ती. क्षिती ओशाळली होती. आजी उठून गेल्या. तेवढ्यात बाहेरून हे सारं ऐकणारी आजीची नात गंगा आत आली. तिने डोक्यावरचा आणि कमरेवरचा पाण्याचा हंडा चुलीजवळ ठेवला आणि क्षितीजवळ येऊन बसली. म्या गंगा, ताई तुम्हासनी खूप प्रश्न पडले नव्ह, म्या देते त्याची उत्तरं, असं म्हणत तिने उसासा टाकला आणि ती सांगू लागली, गोष्ट रमाची. ही गोष्ट आहे स्वातंत्र्याच्या वेळची. तेव्हा आमचं थोरलं सावकार रंगराव पाटील नुकतंच निवृत्त होतं. देश स्वतंत्र झाला होता, पण आमचं गाव परतंत्र्याच्या वेदना सहन करत होतं. थोरल्या सावकारांच्या नंतर त्यांचे थोरले चिरंजीव संपतरावांच्या हातात सावकारी आली आणि गाव कोलमडून गेलं. थोरलं सावकार गरिबांच्या आडीनाडीला धावणारं होतं, पण त्याच्या आक्षी विरुद्ध धाकले सावकार. त्यांनी गावचा निस्ता छळवाद मांडला. तेव्हा ते इंग्रज लोक हिथं शिकारीच्या नादानं मुक्कामी असत. त्यासनी ह्यो नराधम गावच्या तरण्या बाण पोरी पुरवायचा. आधी सवता वापरायचा आणि मग त्यासनी द्यायचा. गावच्या जमिनीची कागदपत्र त्याच्या ताब्यात होती. त्यामुळे त्या पोरींचा बा गप्प असायचा आणि त्यांच्या आया घरात बसून आसवं गाळायच्या. तो पोरी वापरून सोडून द्यायचा आणि गाव त्या पोरीसनी वाळीत टाकून मोकळं व्हायचं. आणि ह्या पोरी एखादी विहीर, नदी नाहीतर ओढा जवळ करायच्या आणि त्यांची फुगून वर आलेली प्रेतं त्यांच्या घरचे रातच्याला गावाच्या येशी बाहेर गाडून यायचे. अशा तऱ्हेनं त्यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा त्या बापड्या पोरीसनी मिळायची बघा. तिचं बोलणं मध्येच थोडंच क्षिती म्हणाली, मग रमा कोण होती? तीही ह्या मुलींपैकी होती का? नाही जी, रमा शेजारच्या
शिवापुरातून लग्न करून आणलेली नवी नवरी होती. ती दिसायला 4 चौघीत उठून दिसणारी होती आणि त्यात कामाला बी वाकीण होती. साऱ्या गावात कोणाच्याही आडीनडीला धावून जायची. अगदी धीट होती. कधीही कशाला ने कुणालाही घाबरायची नाही. ती आणि तिचा दादला रघु संपतरावाच्या शेतावर कामाला होती. एक दिवस संपतराव शेतावर फेरफटका माराया गेला होता. तेव्हा ती त्याच्या नजरेस भरली आणि त्या दिवसानंतर 4 दिवसांनी रघुला वाड्यावर बोलावणं आलं. संपतराव त्याला बोलला, रग्या, सांच्याला तुझ्या कारभारणीला पाठव वाड्यावर. रघु दबकत बोलला, का जी, काही काम होतं का? तिला कशा पायी? म्या करतो जी, का असेल ते. मालक, ती पोटूशी आहे जी. संपत रागाने गरजला, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? सांच्याला तिला संगट घेऊन ये. येतो जी, म्हणत रघु आल्या पावली परतला. घरला परतल्यावर तो अस्वस्थ होता. दुपारच्याला जेवताना सुद्धा त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. त्यानं सारं रमेला सांगितलं. तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिला तिच्या जीवाची पर्वा कधीच नव्हती, पण तिचा जीव तुटत होता तिच्या लेकरासाठी. यात त्याची तर काय चूक नव्हती नव्ह. पण रमाई याला सुधीक धिटाईनं सामोरी जाणारी होती. सांच्याला ती धान्यासंगत वाड्यावर गेली. पोटात 5 महिन्याचा गोळा वाढत होता आणि ज्याची भीती होती तेच झालं. रमेला त्या खोलीत नेलं. तिला सजवली, होय सजवली. त्या वाड्यात जाणाऱ्या प्रत्येक मुलीला असंच सजवलं जायचं. काळी साडी नेसवून, दागिने घालून, केस सोडून, डोसक्यावर पदूर देऊन तिला त्या नरकात ढकलायचं, जिथून बाहेर पडल्यावर तिचं आयुष्य संपून जायचं. रमाई सजली. तिला त्या खोलीत घेऊन जाताना रघु बघत होता. संपतनं मुद्दाम त्याला रातभर त्या खोलीबाहेर बसून ठेवला. त्याच्या डोळ्यातली आसवं थांबत नव्हती, पण तो काय बी करू शकत नव्हता. रमा आत होती. नरक यातना सहन करत वरडत होती, आई ग, कारभारी, वाचवा ओ मला, सोडवा ह्या नराधमाच्या हातनं. पुढे येऊ नगस. म्या पवित्र हाय. तुझ्यासारख्या रानटी पुरुषाला मी माझं पावित्र्य भंग करू द्यायची नाही. तू माझ्या लेकराला मारलंस. म्या परत येणार हाय. म्या तुझ्यावर सूड उगवल्या बिगर स्वस्थ बसणार नाही. म्या परत येईन, असं ती बोलत होती. आणि मग रघुला वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीच्या पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्याबरोबर संपतराव चवताळून बाहेर आला. रघुच्या कमरेत लाथ मारून त्याला हाकलून लावला. रघुला उमकलं, त्याची रमाई त्याला कधीच सोडून गेली होती. ह्या धक्क्यातनं तो कधी सावरला नाही बघा. रघु येडा झालता आणि त्यातच तो गेला. हो, हेच ते शब्द जे मी काल ऐकले होते. आणि संपतराव, त्याचं पुढं काय झालं? क्षिती पुन्हा बोलली, तो लांडगा, त्याचा त्या दिवसापासनं इदवस वाढला हाय. बायको घाबरून पोराला घेऊन पळून गेल्या. धाकला भाऊ दुसऱ्या गावातल्या शेतात संसार मांडून हाय. आणि ह्यो अजून बी पोरींवर अत्याचार करतो. तरी बी आजवर गावाला वाचा फुटली नाही. पण तुम्ही त्या वाड्यातून सुखरूप परत आला. तिनं वाचवलं बघा तुम्हासनी. रमाई येणार, पोरीपाळी सुरक्षित होणार आहे ती. पण या साऱ्याचा माझ्याशी काय संबंध? मी इथे का आले? क्षिती बेचैन होत बोलली. कळल, येत्या आमोशेला तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हासनी मिळतील बघा. तवर तुम्ही आराम करा जी. असं म्हणून गंगा आपल्या कामाला निघून गेली. आणि बाहेर रिपरिप पडणाऱ्या पावसाकडे बघत क्षिती बसून राहिली. अमावस्या 4 दिवसावर आली होती. क्षितीने गंगाबरोबर बराच पठार फिरून काढला आणि डायरीत काहीतरी महत्त्वाच्या नोंदी करून घेतल्या. एवढ्यात तिच्याकडे बरीच माहिती गोळा झाली होती. याच माहितीद्वारे एक छोटीशी शॉर्ट फिल्म बनवून सिटी लाईव्हवर प्रसिद्ध करायची अशी कल्पना तिच्या डोक्यात घोळत होती. पण तिच्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या अनाहूत चित्रपटाची तिला साधी चाहूलसुद्धा लागली नव्हती. अशीच एका संध्याकाळी क्षिती गंगेसोबत नदीवर गेली होती. ती अंगावरच्या कपड्यानेशी इथे येऊन पोचली होती. त्यामुळे गंगेचे परकरणी पोलके वापरत होती. आताही तिने गडद हिरव्या रंगाचा परकर पोलका घातला होता. त्याला सुबक अशी किनार होती. हात लहानसे फुगरे होते पोलक्याचे आणि पाठी दोरी बांधली होती. तिच्या गोऱ्या अंगावर रंग अगदी खुलून दिसत होता. त्यात आखीव रेखीव बांधा, सुंदर बोलके डोळे आणि सहज एक्सपेरिमेंट म्हणून तिने तिच्या लांब सडक केसांच्या वेण्या पाठीवर सोडल्या होत्या. हे गावरान सौंदर्य तिला बरंच खुलून दिसत होतं.
दोघीही खडकावर बसून नदीच्या पात्रात पाय सोडून गप्पा मारत बसल्या होत्या. ताई, अक्षी गौराईवाने दिसायला लागलासा, कोणाची नजर नग लागाया, असं म्हणत गंगेनं क्षितीच्या कानशिलाला बोट लावून आपल्या कानापाशी आणून कडकड मोडली. तेवढ्यात अचानक आभाळ भरून आलं. विजांचा कडकडाट सुरू झाला. चल गंगे, पाऊस येणार आहे असं वाटतंय. पाऊस येण्याआधी घर गाठायला हवं, असं म्हणत क्षिती उठली. दोघी खडकावरून खाली उतरल्या आणि घराकडे जायला वळणार तोच समोर संपतराव आला. गंगेला म्हणाला, तू सकारामची पोर आहेस नव्ह का? होय जी, गंगा बोलली. ही कोण आहे संगट? नवी वाटते, याआधी कधी पाहिलं नाही गावात. मावशीची पोर आहे, शेजारच्या गावची, कमळा. 4 दिवस राहाया आलिया. आणि किती दिवस राहणार आहे? आमोशी पत्र हाय, आमोशा सरली की जाईल ती, गंगा म्हणाली. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. तिघेही चिंब भिजले. बरं, तुझ्या बापाला सांच्याला वाड्यावर बोलावलं हाय म्हणून सांग. क्षितीच्या ओल्या चिंब कपडे चिकटलेल्या शरीराकडे हावरट नजरेने पाहत संपतराव उद्गारला आणि तिघेही आपापल्या मार्गाला लागले. घरी आल्यावर दोघींनी कपडे बदलले. तेवढ्यात गंगेचा बाप आला. त्याला पाणी देत गंगा म्हणाली, बा, सावकार आणि सांच्याला तुम्हासनी वाड्यावर याया सांगितलं हाय. काय, तुला कोण बोललं? सकारामनं विचारलं आणि गंगेनं घडला प्रकार सांगितला. संध्याकाळी सकाराम वाड्यावर जाऊन आला. तो आल्यापासून कोपऱ्यात बसून होता. काय झालं तिथं? मगापासून गप्प बसला आहेस, काय सांगणार आहेस की नाही? आजी विचारत होत्या. जरा वेळ सकाराम पुन्हा गप्प झाला आणि बोलता झाला. आये, सावकाराने ताईसनी वाड्यावर घेऊन याया सांगितलं हाय. काय? त्या लांडग्याची नजर ह्या पोरीवर कधी पडली? शेवंत आजी डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या. मगाशी नदीवर गेलतो तवा आला होता कुत्रा आडवा. गंगा तिडकीने बोलली. कधी बोलवली हाय? एवढंसं तोंड करत आजीने विचारलं. परवा दिवशी आमोशेला, सकाराम म्हणाला. या चर्चेनंतर सगळे 2-2 घास खाऊन झोपले. रात्री उशिरा आभाळात विजेचा तांडव सुरू झाला. मागोमाग पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्या आणि शेवंत आजींना जाग आली. मंद प्रकाश झोपडीत पसरू लागला आणि बघता बघता तिथे एका बाईची आकृती तयार झाली. ती मधाळ आवाजात बोलू लागली. शेवंताक्का, घाबरू नगस, पोरीला पाठव बिनघोर. पोर सुखरूप परत येईल बघ. आता शेवट होणार आहे सगळ्याचा आणि तो हीच पोर करणार आहे. भरोसा ठेव, बघ त्याच्यावर, तो हाय आपल्या संग. एवढं बोलून ती लोप पावली. आजीने त्या दिशेने हात जोडले आणि पडून राहिल्या. आता आकाशात कडकडणाऱ्या विजा शांत झाल्या होत्या आणि पाऊसही कमी झाला होता. सकाळी उठल्यावर शेवंत आजीने क्षितीला वाड्यावर पाठवायचा निर्णय सांगितला. गंगा आणि सखाराम अवाक झाले, पण आजीने त्यांची समजूत काढली होती. तर क्षिती ह्या आव्हानाकडे पत्रकाराच्या दृष्टीने पाहत होती. तिच्याकडे काहीतरी वेगळं करून दाखवायची संधी आली होती. या गावात होणाऱ्या अन्यायाला ती जगासमोर आणणार होती. ती लगेच आपल्या बॅगकडे वळली. त्यात तिने चोरकप्प्यात ठेवलेला मिनी कॅमेरा काढला. सुदैवाने त्याला काही झालं नव्हतं. तिने नीट चेक केलं. आता तिच्या आयुष्यभराचं पत्रकारितेचं कसब पणाला लागणार होतं. आणि अमावस्येचा तो दिवस उजाडला. दिवसभर वातावरण ढगाळ होतं. पक्ष्यांचा चिवचिवाट शांत झाला होता. हे संकेत होते काहीतरी घडणाऱ्याचे. संध्याकाळी आभाळ भरून आलं. विजांचा कडकडाट सुरू झाला. सकाराम क्षितीला वाड्यावर सोडून परत आला. आता वाड्यात फक्त संपतराव, क्षिती आणि एक बाई होती. तिनं क्षितीला सजवलं. काळी साडी नेसवली, केस मोकळे सोडले. पदर डोक्यावर घेऊन क्षितीने दुसऱ्या खोलीत प्रवेश केला, जिथे संपतराव पलंगावर उघडा पडला होता. त्याने तिचा पदर दूर सारला आणि त्याचा चेहरा भीतीने पांढरा पडू लागला. कारण त्याला क्षितीच्या ठिकाणी रमा दिसत होती. तो जवळपास उडालात तिच्या समोर उभा राहून थरथरत म्हणाला, तू तर मेली होतीस नव्ह? क्षितीमध्ये असलेली रमा चवताळून बोलली, होय, मेले होते, पण माझ्या आत्म्याला अजून मुक्ती नाही मिळाली. तुझा हिसाब चुकता करायचा होता. मी बोलले होते, म्या येणार. तू मला आणि बाकीच्या पोरीसनी खूप छळलंस. आज म्या साऱ्याचा सूड घेणार हाय. असं म्हणत ती चपळाईने दरवाजाजवळ सरकली आणि तिने तिथला दंडुका उचलला
आणि संपतच्या डोक्यात प्रहार केला. बेसावध संपतराव खाली कोसळला. तिने त्याला भोगसायला सुरुवात केली. तो केविलवाणा होऊन तिची माफी मागत होता. बये, माफ कर मला. म्या चूक केली. परत कोणत्या बाईकडे नजर सुधीक उचलणार नाही. एक वळ माफी दे. चूक? तू गुन्हा केला आहेस. किती कळ्या खुडल्यास, किती आयुष्य उद्ध्वस्त केलीस. तुझ्या साऱ्या गुन्ह्यांची कबुली म्या घेणार हाय. नराधमा याची शिक्षा तुला मिळणार हाय आणि ती म्या देणार हाय. नग, असं करू नकोस. तू सांगशील ते म्या करीन. होय, म्या कबूल करतो. म्या जमिनीच्या कागदपत्रांची भ्याव दावून पोरीसनी भोगलं. त्यांची आयुष्य माझ्यामुळं बरबाद झाली. तू बी माझ्यामुळं मेली. तुझं पोर बी माझ्यामुळं दगावलं. म्या एक वार परत माफी मागतो, पण मला मारू नगस. संपत दयेची भीक मागत होता, पण रमा त्याचं ऐकून घ्यायला तयार नव्हती. तिने काठीने बडवून त्याला अर्धमेला केलं होतं. म्या सांगीन ते करशील होय? अरे हाड, ती येळ तर कधीच निघून गेली हाय. कबुली तर तू दिली हायसच. आता तुला तडपडून मारल्या बिगर शांत नाही व्हायची म्या. आता तुला शिक्षा मिळणार हाय. म्या देणार तुला मृत्यूदंड. आता ती पुन्हा दाराजवळ गेली आणि तिथे कोपऱ्यात जळत असलेल्या मशालीवर तिने तो दंडोका धरला आणि चांगलाच निखाराच्या धगी एवढा भाजला आणि त्याचे चटके ती संपतला देत होती. बाहेर धो धो पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरूच होता. तरीही गावात सर्वांना संपतच्या ओरडण्याचा आवाज येत होता. संपतराव गुरासारखा ओरडत होता. त्या सरशी रमाला जोर येत होता. वरड, आणखी वरड. त्या दिवशी म्या बी अशीच वरडत होते, भीक मागत होते, पण तुझ्या दगडाच्या काळजाला पाजर नाही फुटला. काय चूक होती माझ्या निष्पाप लेकराची, ज्याचं आयुष्य तू जन्मण्या अगोदर सपून टाकलंस. माझ्या पोटचा धड आकार नसलेला गोळा रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडलेल्या म्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. काय नरक यातना झाल्या असतील र माझ्या आईच्या काळजाला, विचार केलास का कधी? असं बोलत असताना तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. तिच्यातली आई टाहू फोडत होती. शेवटी तिने दुसऱ्या कोपऱ्यात असलेली पार उचलली आणि थेट संपतरावाच्या गुप्तांगावर शेवटचा वार केला आणि संपतरावाची शेवटची किंकाळी संबंध असमंतात घुमली आणि संपतराव कायमचा संपला. मरताना त्याच्या डोळ्यात भीती आणि वेदना असे समिश्रित भाव होते. पार बाजूला फेकून क्षिती तिथंच कोसळली. त्याबरोबर बाहेरचं वादळ अचानक थांबलं आणि आभाळ निरभ्र झालं होतं. वाड्याची दारं खिडक्या धाड उघडली. सगळे गावकरी वाड्याजवळ जमले. त्या पोरीला कोणीतरी बाहेर आणारं. शेवंत आजी ओरडल्या. सखाराम आणि 2 दणकट पुरुष आत गेले. त्या खोलीत क्षिती आणि संपतराव 2 वेगळ्या दिशेला पडले होते. क्षितीला उचलताना तिने पलंगाच्या दिशेने हात दाखवला व बोलली, काका, कॅमेरा घ्या. आणि ती पुन्हा बेशुद्ध झाली. सखारामला पलंगावर लावलेला कॅमेरा दिसला. त्याने तो काढून घेतला आणि तिला घेऊन सारे बाहेर आले. ते बाहेर येताच पुन्हा दारं खिडक्या बंद झाल्या. वाड्यावर पांढरा शुभ्र प्रकाश पडला आणि तिथे अडकून पडलेल्या साऱ्या मुलींचे आणि रमाईचे आत्मे वर जाताना दिसले. त्यांना मुक्ती मिळाली होती. गावकऱ्यांनी त्यांना हात जोडले. थोड्या वेळाने प्रकाश लोप पावला आणि वाड्यावर वीज कोसळून वाडा भस्मसात झाला. हे सगळं झाल्यानंतर क्षिती 2 दिवसांनी डोंबिवलीला परतली. तिला त्या कॅमेऱ्याची आठवण झाली. तिने ते फुटेज चेक केलं. सारं व्यवस्थित रेकॉर्ड झालं होतं. फक्त तिचा चेहऱ्यावर पदर होता, त्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिला आठवलं की तिचा पदर संपतरावने दूर सारला होता. मग इथे? मग तिला तिच्या आजीची आठवण झाली. ती म्हणायची, आत्म्याचा चेहरा कधीही आरशात आणि कॅमेऱ्यात दिसत नाही. मग ती ते फुटेज घेऊन ऑफिसला आली. व्यवस्थित एडिट करून हे सगळं सत्य जगासमोर आणण्यात क्षिती यशस्वी झाली. सिटी लाईव्हची TRP ही प्रचंड वाढली आणि रायगावला सरकार दरबारी मान्यता मिळाली. सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे सावकारी कायमची संपुष्टात आली. या साऱ्याला 2 वर्षे सुमार काळ लोटला होता. बाहेरचं वातावरण वादळी होतं. मुसळधार पाऊस धो धो कोसळत होता. तिनं शेवटचं पान वाचून संपवलं आणि पुस्तक टेबलवर ठेवून बेड लॅम्प मालवून झोपली. खोलीत पसरलेल्या अंधुक प्रकाशात ते पुस्तक चमकत होतं. त्याचं नाव होतं समय, एक अनाहूत वेळ. खाली लिहिलं होतं, लेखिका
क्षिती शरद साठे. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.